ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अखेर आता रविराज जेव्हा सिटी हॉस्पिटलमध्ये खोट्या डेड बॉडीचं सत्य शोधायला गेले असता क्षणी त्यांच्यासमोर आता खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होणार आहे। त्याचबरोबर आता सिटी हॉस्पिटलमध्ये सुनीता आणि त्या वॉर्ड बॉयने पैसे घेऊन आता बॉडी विकल्याचा खुलासा पोलिसांसमोर होता क्षणी पोलिसांकडून आता रविराजांना खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे। तिथेच आता नागराज प्रिया जबरदस्त अडकणार आहेत। तर रविराजांना आता सिटी हॉस्पिटलच्या डीनकडून नक्की आता कोणतं सत्य समजणार DNA रिपोर्टचं, तर त्याचबरोबर आता खोट्या डेड बॉडीचं सत्य समजल्यानंतर पोलीस खरे सूत्रधार नागराज प्रिया आहेत यांच्यापर्यंत कसे पोहोचणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्जुनने रविराजांना आता खूप मोठा खुलासा केलेला असतो की जर डेड बॉडी प्रतिमा हत्याची नव्हती तर मग तन्वीचे DNA रिपोर्ट त्याच्याशी मॅच कसे काय होऊ शकतात। अर्जुनला जो प्रश्न पडलेला असतो त्याची उत्तरं त्याला शोधायची असतात। तेव्हा तर रविराज सांगतात की मी सिटी हॉस्पिटलच्या डीनला जाऊन भेटतो आणि सगळी काही चौकशी करतो, असं अर्जुनला सांगून रविराज आता सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात। जेव्हा आता रविराजांनी सिटी हॉस्पिटलमध्ये जाता क्षणी डीनची भेट घेतलेली असते त्यानंतर घडला सगळा प्रकार रविराजांनी सांगितलेला असतो की कशी त्यांना एक डेड बॉडी मिळाली आणि ती डेड बॉडी नक्की प्रतिमाचीच आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रियाचे DNA रिपोर्ट त्या बॉडीशी मॅच करून पाहिले होते आणि त्यावेळी रविराजांना असं कळलं होतं की त्या बॉडीचे रिपोर्ट मॅच होत आहेत। परंतु आता जर रविराजांची पत्नी प्रतिमा ही जिवंत आहे तर मग ती बॉडी नक्की कोणाची होती आणि जर ती बॉडी प्रतिमाची नव्हती तर मग तिथे आता तन्वीचे DNA रिपोर्ट कसे काय मॅच होऊ शकतात। आता रविराजांनी खूप मोठा खुलासा केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये किती मोठा घोटाळा झाला आहे हे तिथे डीनच्या लक्षात आलेलं असतं। तर त्यानंतर रविराजांना आता डीनने विचारलेली असतं की नक्की तुम्ही कोणत्या नर्सला तुम्ही ब्लड घेण्यासाठी तिथे बोलावलं होतं। त्यानंतर रविराज आता सुनीता नर्सचं नाव सांगतात की जिलाच आता हायर करून तिला पैसे चारून तिला हाताशी घेऊन नागराज आणि प्रिया या दोघांनी सगळं काही कारस्थान केलेलं असतं। तर तिथे आता ड्युटीवरती नर्स सुनीता होती हे कळल्यानंतर डीन सर आता तिथे सुनीताला बोलावून घेतात। तेव्हा रविराज आता सुनीताला विचारतात की तुम्हीच होता ना की जे आमच्या घरी तन्वीचं ब्लड घेण्यासाठी आला होतात। तर तिथे आता सुनीता घाबरलेली असते। रविराजांना पाहून तिला घाम फुटलेला असतो कारण सगळं कारस्थान तिने पैसे घेऊन केलेलं असतं। प्रियाने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलून तिला हे सगळं काही करायला भाग पाडलेलं असतं आणि वरून धमकी दिलेली असते की जर या सत्याचा खुलासा झाला आणि त्यात जर तिने त्या दोघांचं नाव घेतलं तर प्रिया तिला जिवंत सोडणार नाही। त्यामुळे आता सुनीताला नक्की काय बोलावं काय करावं हेच कळत नसतं। तर रविराज तिथे आता सांगतात की हे बघा नक्की त्या दिवशी रिपोर्ट कसे काय बदलले हे मला फक्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि जर रिपोर्ट बदलले नसतील तर मग तुम्ही चुकीचा रिपोर्ट आम्हाला कसा काय दिला। तेव्हा सुनीता तिथे सांगते की हे बघा त्या दिवशी ड्युटीवरती मी होते मान्य आहे, तुमच्या मुलीचं ब्लड घ्यायलाही मीच आले होते हे सुद्धा मान्य आहे, परंतु ते DNA रिपोर्ट कसे बदली झाले हॉस्पिटलमध्ये मला माहिती नाही। त्यावरती तिथे आता रविराज विचारतात की माहिती नाही म्हणजे सगळी काही कामं व्यवस्थितपणे करण्याची जिम्मेदारी तुमची असते ना, मग आम्हाला नशीब आता आमची प्रतिमा भेटली आहे, आम्ही आता आयुष्यभर हेच घोकत राहिलो असतो ना की आमची प्रतिमा आमच्यातून कायमची निघून गेली आहे, तुम्ही अशी कसं काय चुकीची इन्फॉर्मेशन देऊ शकता आम्हाला। तेव्हा आता हॉस्पिटलचे डीनसुद्धा सुनीतावरती खूप चिडलेले असतात। तर सुनीता सांगते की माफ करा सर, गडबडीमध्ये नक्की काय झालं तेच मला कळलं नाही आणि जर चुकून जर रिपोर्ट बदलले गेले असतील तर मी माफी मागते, असं सांगून आता सुनीता तेथून सटकते। रविराजांना आता सुनीताच्या या वागण्याचं थोडं शंकाच आलेली असते। रविराज आता जेव्हा घरी गेलेले असतात त्यानंतर अर्जुन तिथे आता रविराजांना विचारतोय की काय झाले सिनियर, तो हॉस्पिटलला गेला होता ना, काय कळलं तिथे गेल्यानंतर। तर हॉस्पिटलमध्ये घडला सगळा प्रकार रविराज आता अर्जुनला सांगतात की कसं आता सुनीताने प्रश्नाची उत्तरं द्यायला टाळाटाळ केली। तेव्हा आता अर्जुन तिथे रविराजांना विचारतो एक मिनिट सिनियर, ती नर्स तुझ्याशी बोलत असताना नजर चोरून बोलत होती का, नाही म्हणजे ती नजरेला नजर देऊन बोलत तर नव्हती की तिने काही सगळं असं बिनधास्तपणे सांगितलं होतं। त्यावरती रविराज सांगतात की हो अर्जुन, मलाही थोडीफार तिच्यावरती शंका येतेच आहे। त्यावरती अर्जुन सांगतो की म्हणजे सिनियर ती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे, आपल्याला खरं काय आहे ते शोधून काढावं लागेल।
आणि जर ती नर्स सगळं काही खरं सांगते याच्यावरती थोडा वेळ जर आपण विश्वास ठेवला तर मग ती बॉडी कोणाची होती हे आपल्याला कळणार नाही. आणि जर आपण त्या नर्सवरती विश्वास नाही ठेवला तर मग हे कारस्थान नक्की कोणाचं होतं हे आपल्याला शोधून काढावं लागेल. दोघेही आता त्याच विचारात असतात आणि दोघांनीही घरातल्या सगळ्यांपासून लपून हे सगळं काही करायला सुरुवात केलेली असते. तर हॉस्पिटलचाच एक डॉक्टर जो की आता खूप कडक नियमांचा, कडक शिस्तीचा असतो, त्याच्या लक्षात हा सगळा प्रकार आलेला असतो आणि त्यातून आता वॉर्ड बॉयने दारूच्या नशेमध्ये सगळं काही गुन्हा आता कबूल केलेला असतो. त्याला सगळं काही माहिती असतं आणि तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. त्यानंतर जो डॉक्टर असतो तो जाऊन आता डीनला सगळी काही इन्फॉर्मेशन देऊन टाकतो की त्या वॉर्ड बॉयने दारूच्या नशेमध्ये स्वतःच कबूल केलं होतं. त्यांनी खूप सारे पैसे घेतले आणि एक शवघरातून बॉडी विकली होती. कदाचित आता त्या डॉक्टरला वाटायला लागतं की जी बॉडी विकली होती ती बॉडी हीच तर नसेल ना, आणि त्याने दारूच्या नशेत नर्स सुनीता हिचंही नाव घेतलं होतं. सुनीता आता पुरती अडकलेली असते. तर आता त्या डॉक्टरांनी डीनला सांगितलेलं असतं की आपल्याला हे सगळं काही प्रकरण पोलिसांपर्यंत घेऊन जावं लागेल. ती सुनीता असं तरी कबूल करणार नाही. तर डॉक्टरांनी तिथे आता पोलिसांना फोन करून बोलावून घेतलेलं असतं. घडला सगळा प्रकार आता डॉक्टरांनी पोलिसांच्या कानावरतीही घातलेला असतो. तेव्हा आता पोलीस सुनीता आणि त्या वॉर्ड बॉय या दोघांनाही बोलावून घेतात आणि त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करत असतात की तुम्ही नक्की आता बॉडी का आणि कशासाठी विकली, ती बॉडी घ्यायला नक्की कोण आलं होतं. तिथे इन्स्पेक्टर तर आता सुनीता आणि त्या वॉर्ड बॉयला खूप सारे प्रश्न विचारत असतात, परंतु सुनीता आणि वॉर्ड बॉय दोघेही खूप घाबरून गेलेले असतात. तर इन्स्पेक्टर तिथे आता सांगतात की हे बघा, तुम्हाला जर आता खरं सांगायचं नसेल तर तुम्हाला नोकरीवरून तर हात धुवावाच लागेल, परंतु त्याचबरोबर तुम्हाला जेलची हवाही खावी लागेल. तेव्हा आता सुनीता खूप घाबरून जाते. तर वॉर्ड बॉय आता हात जोडून म्हणायला लागतो की नाही सर, आम्हाला माफ करा, आम्ही जे केलं ते पैशांसाठी केलं होतं. म्हणजे त्यांनी ना आम्हाला खूप सारे पैसे दिले होते म्हणून आम्ही बॉडी दिली होती आणि बॉडी दिल्यानंतरचे सगळे काही रेकॉर्ड मिटवायचं काम नर्स सुनीता यांनी केलं होतं. तेव्हा तर आता सुनीता पुरती हादरून गेलेली असते. तर त्यानंतर इन्स्पेक्टर तिथे असं सुनीताला विचारायला लागतात की तुम्ही असं का केलं, जर तुम्ही पैशांसाठी केलं होतं तर ती नक्की कोण होती हे आम्हाला तुम्हाला सांगावंच लागेल. सुनीताला एकीकडून आता पोलिसांची भीती निर्माण झालेली असते आणि दुसरीकडून आता प्रिया नागराजची भीती निर्माण झालेली असते. जर आता सत्य कबूल केलं आणि प्रिया नागराजला जर अडकवलं तर ते दोघे तिचा जीव घेऊ शकतात हे पक्क ठरलेलं असतं. आणि जर आता तिथे खोटं बोलायचं जर ठरवलं तर सुनीता या सगळ्यांमध्ये अडकू शकत असते आणि त्यातून पुन्हा काय आता नागराज आणि प्रिया आयुष्यभर तिची मदत करतील हेही ठरलेलं नसतं. त्यामुळे आता सुनीताला काय योग्य निर्णय घ्यावा हेच सुचत नसतं. पोलीस इन्स्पेक्टर परत आता तिथे सुनीताला विचारतात की आम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्याची तुम्ही सरळ सरळ उत्तरं द्या, नाहीतर आता तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकावंच लागेल. आता इतक्यात सुनीता सांगते की नाही साहेब, मी सांगते सगळं. 2 व्यक्ती आमच्याकडे आले होते, म्हणजे त्यांनी ना आमच्याकडे एका बॉडीची मागणी केली होती. आम्ही पूर्वी तर घाबरलो होतो, परंतु आमच्या घराची परिस्थिती खूप बिकट होती. आम्हाला गरज होती खूप साऱ्या पैशांची आणि त्यामुळे आम्ही पैसे घेऊन ती बॉडी विकली हे सत्य आहे. परंतु ती व्यक्ती नक्की कोण होते ते दोघं जण हे मात्र आम्हाला माहिती नाही आहे. सुनीताला तर सगळं माहिती असतं, परंतु तिने तिथे आता कबूल केलेलं नसतं आणि नागराज प्रियाचं नाव लपवलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर आता विचारतात की मग तुम्ही कॉन्टॅक्ट तर कसा केला, म्हणजे तुम्ही डायरेक्टली आता भेटला होतात की फोनवरती तुमचं बोलणं झालं होतं. तेव्हा आता सुनीता सांगते की हो सर, त्यांनी ना आम्हाला 2-3 वेळा फोन केला होता, तो फोन नंबर पण माझ्याजवळ आहे. तर त्यानंतर इन्स्पेक्टरने आता सुनीताकडून तो नंबरही मिळवलेला असतो आणि सुनीताला तिथे आता सांगितलेलं असतं की जर आता आम्ही या फोन कॉन्टॅक्ट जो आहे तुम्ही दिलेला तो ट्रेस केला आणि त्यानंतर जर आम्हाला त्या व्यक्ती सापडल्या तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल का. तेव्हा आता सुनीता सांगते की नक्की ओळखेन साहेब, तिथे नाही खोटं बोलणार. त्यानंतर इन्स्पेक्टर आता फोन करतात रविराजांना आणि रविराजांना फोन केल्यानंतर आता रविराजांना सांगतात की आम्हाला थोडीफार आता इन्फॉर्मेशन मिळाली आहे सर, म्हणजे तुम्ही आम्हाला फोन करून सांगितलं होतं की ती बॉडी तुमच्या पत्नीची नव्हती आणि तुमची पत्नी आता परत आली आहे. मग सर, ती बॉडी नक्की कोणाची होती याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि आम्हाला आता असं आढळून आलं आहे की एका हॉस्पिटलमधून, म्हणजे सिटी हॉस्पिटलमधून ती बॉडी गायब करण्यात आली होती. कोणीतरी 2 व्यक्तींनी ती बॉडी गायब केली होती आणि त्यानंतर बहुतेक मला आता असंच वाटायला लागलंय की कोयना कॉलनीच्या मागे जी बॉडी सापडली कदाचित ती बॉडी तीच असावी. त्यावरती रविराज तिथे आता विचारतात की म्हणजे परंतु असं कोण करेल.
आणि जर असं असेल तर मग DNA रिपोर्ट मॅच का केले गेले, तो प्रश्न तर उरलेलाच असतो. तेव्हा आता तिथे इन्स्पेक्टर सांगतात की हे बघा सर, आता बॉडीचं सत्य आणि तुमच्या पत्नीच्या खोट्या डेड बॉडीचं सत्य, मला तर याचं काहीतरी कनेक्शन वाटतं आहे. तेव्हा आता अर्जुन रविराजांच्या हातून फोन घेतो आणि तिथे इन्स्पेक्टरला विचारतो की तुम्हाला आता त्या नर्सने काही नंबर वगैरे दिला आहे का. तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो. तर अर्जुन तिथे आता सांगतो की मग तुम्ही एक काम करा, तो नंबर ट्रेस करा आणि त्या नंबरच्या डिटेल्स मला पाठवा. आपण शोधून काढूयात की नक्की त्याचा खरा सूत्रधार कोण आहे ते. थोड्या वेळाने आता इन्स्पेक्टरने परत अर्जुनला फोन केलेला असतो आणि अर्जुनला एक धक्कादायक बातमी मिळते. ते म्हणजे आता तिथे पोलिसांनी तो नंबर ट्रेस केलेला असतो आणि त्याचं लोकेशन हे रविराजांचं घर दाखवण्यात आलेलं असतं. तर तिथे आता रविराजांनाही मोठा धक्का बसतो आणि रविराज तिथे सांगतात की परंतु आमच्या घरून का कोण असं करेल, आमच्या घरात तर आम्ही 4-5 जण राहतो, परंतु माझा भाऊ नागराज, माझी मुलगी यांच्यावरती तर माझा पूर्ण विश्वास आहे आणि सुमनवरती तर राहणारच, कारण ती आधीचीच बिचारी साधी भोळी आहे. मला नाही वाटत की हे कारस्थान आमच्या घरून कोणी केलं गेलं असेल. मग लोकेशन तर आता रविराजांच्या घराचंच दाखवत असतं. तर पुढे आता हे प्रकरण नक्की रविराज आणि अर्जुन दोघेही कसं खोदून काढणार आणि त्या सगळ्या कारस्थानामध्ये तिथे नागराज आणि प्रियाचा हात होता हे कसं सिद्ध होणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. अर्धी माहिती तर रविराजांना आता मिळाली आहे. अर्ध्या माहितीचा शोध घेऊन अर्जुन खरा सूत्रधार रविराजांच्या समोर कसा घेऊन येणार हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.